नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या बेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, उन्हाळ्याची सुरुवात झाली की आपल्या प्रत्येकाला एक प्रॉब्लेम आवर्जून होतो, टॅनिंगचा. दुसरं म्हणजे खूप जास्त घाम येतो आणि त्या घामाचा वास त्या शरीरामधून जातच नाही. तिसरं म्हणजे आपल्या पायाची खूप आगाग होत असते. या तिन्ही गोष्टींवरती आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरावरती होणारे जे बाकीचे त्रास असतात त्याच्यासाठी आणि सोबत तुम्हाला ब्युटी प्रॉडक्ट जर हवेत उन्हाळ्यासाठी खास, जे उन्हाळ्यातलं टॅनिंग अजिबात तुमच्या शरीरावर होऊ देणार नाही असे प्रोडक्ट्स तुम्हाला कुठे मिळतील किंवा ते वापरायचे कसे, हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. मी आज चालली आहे डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या आयुर कॉन्सेप्ट या क्लिनिकला भेट द्यायला. यांचं क्लिनिक कुठे आहे ते सांगते. हा जो मागे तुम्ही बंगला पाहताय ना, हे अल्हद बंगलो असं या बंगल्याचं नाव आहे. अल्हद बंगलो हे तुम्ही गुगल मॅप्सवर सर्च केलं तरी इझिली सापडेल. भांडारकर रोड याला म्हणतात. हा जो रोड तुम्ही पाहता याला भांडारकर रोड असं म्हणतात. शिवाजीनगर डेक्कन जिमखाना सध्या इथे मी आहे, नियर पीवायसी ग्राउंड ह्याच्या जवळ तुम्हाला यायचंय. महत्वाचं म्हणजे गुगल मॅप्सवर अल्हद बंगलो भांडारकर रोड असं टाकलं किंवा तर आयुर कॉन्सेप्ट डॉक्टर मंजिरी जोशी असं त्यांचं नाव तुम्ही गुगल मॅप्सवर टाकलं तरी सुद्धा त्यांचं लोकेशन तुम्हाला इझिली सापडू शकताय. चला जास्त वेळ वाया न घालवता मंजिरी ताईंना भेटूयात. कम लेट्स गो. मंडळी, आपण आयुर कॉन्सेप्ट या क्लिनिक मध्ये आलेलो आहोत. डॉक्टर मंजिरी जोशी यांना पुन्हा एकदा भेटतोय. नमस्कार ताई, खूप खूप स्वागत आहे. तुझं पण खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. त्यांच्याकडे नेहमी येते ना तेव्हा नेहमी काही ना काही नवीन शिकायला मिळतं आणि नवीन प्रोडक्ट्स पाहायला मिळतात. तर ताई, आज यंदा स्पेशल आपण समर साठीचा व्हिडिओ करतोय, उन्हाळ्यासाठीचा. सो काय नवीन आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय माहिती देणार आहात? सो बेसिकली थोडक्यात सांगायचं म्हणजे बाहेरचं वाढतं तापमान आणि वातावरणातली वृक्षता ह्यामुळे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना शरीराला आतून बाहेरून आपल्याला पाण्याची कमतरता भासायला लागते, ज्याला आपण कॉमन याच्यात डिहायड्रेशन झालंय असं म्हणतो. सो या डिहायड्रेशनमुळे आपली त्वचा वृक्ष होते किंवा स्किनची आग होणं, ओठांना भेगा पडतात किंवा ओठ ड्राय पडतात. याचबरोबर हातापायांची आग होते, डोळ्यांची आग होते, जळजळ होते किंवा केस ड्राय होतात खूप जणांचे. सो बेसिकली हा वातावरणातला बदल जो होतो, सडन उन्हाळा चालू होतो, त्यामुळे आपली स्किन आणि हेअर हे ड्राय होणं ही एक बेसिक प्रॉब्लेम होतो. आणि आग आणि जळजळ, डोळ्यांची आग होते, हातापायांची आग होते. तर ह्या सगळ्यावरती काही प्रॉडक्ट्स वापरून आणि काही घरगुती टिप्स सांगून हा उन्हाळा आपण कसा सुसह्य करू शकू ह्याची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. किती मस्त. चला, आय एम सुपर एक्साइटेड. बिकॉज उन्हाळ्याचा मला प्रचंड त्रास होतो. म्हणजे मला आठवतंय लास्ट 2 वर्ष मला खूप हीटचा त्रास झाला आणि सोबत माझ्या डोळ्यांना तर खूप आगाग होते. म्हणजे उन्हाचा माझ्या डोळ्यांना प्रचंड त्रास होतो. बिकॉज एकतर मी काजळ आयलाइनर पण युज करते आणि सोबत ना पायाची आग खूप होते. द रिझन इज की मला उन्हाळ्यात बाहेर प्रवास करावा लागतो, फिरावं लागतं म्हणून. सो माझ्यासाठी पण एक खूप कामी असणार आहे आज. चला सुरू करूयात. काय दाखवणार आहात? सुरुवात आपण करू की पहिला सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे हातापायाची आग होते खूप जणांची उन्हाळ्यामध्ये. तो त्याच्यासाठी आपल्याकडे ही काशाची वाटी आहे आणि हे फूट क्रीम आहे. सो काशाची वाटी ही मला असं वाटतं की सगळ्या जगाला आपल्या भारताने किंवा आयुर्वेदाने दिलेली एक गिफ्ट आहे असं म्हणू शकतो आपण. कारण की कास हा असा धातू आहे की जो 78% कॉपर आणि 22% टिन अशा ह्यांनी बनलेला असतो. आणि या काशाचं वैशिष्ट्यच असं आहे की शरीरातली उष्णता काढून घेणं बाहेर हे काम कासं करत असतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नियमित करायचं एक रिच्युअल म्हणजे पादाभ्यंग केलं पाहिजे. तळपायाला कोणतंही कुलिंग ऑइल तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही तूप वापरू शकता किंवा आपलं फूट क्रीम वापरू शकता आणि त्यांनी तळपायाला या काशाच्या वाटीनी मसाज करायचा, जेणेकरून सगळ्या शरीरातली उष्णता बाहेर पडते. वा, ही किती किंमत आहे याची? ही सिंगल साइड वाटी 750 ला आहे. ही 750. 750. ह्या बाजूला आहे ॲक्युप्रेशर साठी पॉइंट्स दाबायला पॉइंटर दिलेला आहे. आणि ही जी वाटी आहे याच्या दोन्ही बाजूला वाटी आहे. ही बाजू तुम्ही चेहऱ्यासाठी पायासाठी वापरायची आणि ही बाजू चेहऱ्यासाठी किंवा घरी कोणी लहान बाळ असेल तर बरेच वेळेला लहान बाळ सुद्धा उन्हाळ्यात खूप क्रँकी होतात. बरोबर. कळत नाही की ती का रडतायत. त्यांना जर थोडं साजूक तूप तळपायाला लावून यांनी मसाज केला तर बाळ लगेच शांत होतं. कसलं भारी, मस्त. तर ह्याची किंमत काय? याची 900 रुपये. 900 रुपये.
अरे वा. हे उन्हाळ्यामध्ये कोणाचा बर्थडे आहे, कोणाच्या घरी जाणार आहात, कोणाला बाळ झालंय किंवा तर प्रसूतीनंतर महिलेला कामी येण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, बाळासाठी उपयोगी आहे म्हणून. आणि कोणी सिनियर्स आहेत ज्यांची अॅनिव्हर्सरी वगैरे असते या दिवसांमध्ये, तर मग त्यांना सुद्धा गिफ्ट म्हणून द्यायला परफेक्ट ऑप्शन आहे. अगदी परफेक्ट आहे. बरं, व्हॉट नेक्स्ट? दुसरं प्रॉडक्ट, आता उन्हाळ्यामध्ये खूप जणांना ओठ फुटतात किंवा ओठाची सालं निघतात, ड्रायनेस येतो, तर त्यासाठी खूप जण पेट्रोलियम जेली, व्हॅसलिन वगैरे लावतात. जे पेट्रोलियम बाय प्रोडक्ट असतात ते ऍक्च्युली स्किनसाठी चांगले नाहीत. तर त्याच्यासाठी हे आपण पूर्ण ऑर्गॅनिक बनवलेलं असं हे लिप केअर आहे, जे तुम्ही ओठावरती जस्ट चॅपस्टिक सारखं रोल ऑन करून लावू शकता. हे तुम्ही कुठेही बॅग मध्ये, पर्स मध्ये कॅरी करायला पण एकदम सोपं आहे आणि अजिबात ऑइली नाहीये, पण एकदम सॉफ्ट होतो. मस्त. हे अजिबातच ऑइली नाहीये, चिपचिप नाही वाटत आहे. युजली काही लिप बाम वगैरे लावलं तर ओठ कसे चिपचिप चिपचिप जाणवतात. वा, याचा सुगंध खूप सुंदर आहे. येस, स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे त्याला थोडासा. मस्त. काय किंमत जाते ह्याची? ह्याची 200 रुपये किंमत. 200 रुपये. बरं. अजून काय आपण बघू शकतोय? तर दुसरं महत्वाचं प्रॉडक्ट म्हणजे खूप जणांना चेहरा पण ड्राय पडतो. हो, बरोबर. खूप जण सांगतात आम्हाला चांगलं मॉइश्चरायझर सजेस्ट करा तुम्ही. तर हे आपलं डेली मॉइश्चरायझर आहे, जे तुम्ही हँड आणि फेस असं दोन्हीसाठी वापरू शकता. वा, याची कन्सिस्टन्सी छान दिसते. याचं एकदम म्हणजे लावल्यानंतर पूर्ण स्किन मध्ये सुंदर ब्लेंड होतं ते. अरे वा. आणि किती हलकं थोडंसं घेतलं तरी भरपूर आहे, महिनाभर पुरेल नाही? येस, जास्तच पुरतं. अरे वा. हे खूप महत्वाचं. बऱ्याचदा असं असतं की कितीतरी मॉइश्चरायझर भरपूर घेऊन लावावं लागतं, पण ते स्किन मध्ये ना म्हणजे हेच होत नाही, मुरत नाही किंवा तर शोषले जात नाही. बरोबर. पण त्यामुळे भरपूर वापरलं जातं आणि ते लवकर संपतं. त्यामुळे नवीन मॉइश्चरायझर घेण्यासाठी महिन्यातनं 2दा-3दा खर्च करावा लागतो काही जणांना. पण माझ्या मते हे मस्त आहे. एकदम कमाल वाटतंय, खूप सही आहे. व्हेरी नाईस. ह्याचं पण फ्रेग्रन्स खूप छान आहे. उन्हाळ्यात तर किती कामी येईल हे. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की परफ्यूम वापरलं तर ते थोडं घामामुळे निघून जातं किंवा तर बॉडी, खूप जणांना घामाचा वास येतो, घाम येतो, तेव्हा सुद्धा चेहऱ्यावर ह्याचा वास एक थोडासा सुदिंग इफेक्ट मिळतो सगळ्यांना. खूप छान. याची काय किंमत जाते? याची 450 रुपये. 450. तेजा क्रीम म्हणतात. तेजा क्रीम. बरं. आणि त्याच्यात जोडीला ज्यांना नाईट केअर म्हणून हवंय त्यांच्यासाठी आपल्याकडे हे निशा क्रीम म्हणून नाईट क्रीम पण आहे. अच्छा. ओ, निशा क्रीम. हे नाईट क्रीम. सो हे वापरायचं कसं? नाईट क्रीम ऍक्च्युली बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की नाईट क्रीम नेमकं लावायचं कधी किंवा कसं? नाईट क्रीम रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून झाला की त्याच्यानंतर झोपताना लावायचं. आणि हे तुम्ही ओव्हरनाईट नाईट क्रीम चेहऱ्यावरती ठेवू शकता. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीयेत तुम्ही प्रॉडक्ट ओव्हरनाईट ठेवलं तरी सुद्धा. त्याच्यामध्ये जो मी स्पेसिफिक फ्रेग्रन्स वापरलाय तो तू चेक करू शकतेस. फ्रेग्रन्स हा थोडा अरोमा थेरपीचा मी अभ्यास करून हा फ्रेग्रन्स घातलाय, जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागायला सुद्धा या फ्रेग्रन्सचा उपयोग होतो. म्हणजे ज्यांना निद्रा नाश ही समस्या आयुष्यभर सतवतीये त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला खूप लवकर शांत झोप लागायला पण मदत होईल. मस्त. त्याच्यानंतर महत्वाचं प्रॉडक्ट म्हणजे मगाशी आपण म्हटलो तसं की घाम खूप जास्त प्रमाणात येतो उन्हाळ्यामध्ये. काही जणांची तक्रार असते की घामाला खूप वास येतो आणि मग ते अगदीच बाहेर 4 लोकांच्यात गेलं की खूप ऑकवर्डही होतं. तर घामाचा वास येऊ नये ह्यासाठी काहीतरी सुचवा असं बरेच जण विचारत असतात. बरोबर. त्याच्यासाठी हे आपलं सर्वात सुंदर प्रॉडक्ट आहे उठणं. सुगंधी उठणं म्हणजे साबणाऐवजी हे वापरायचं. करेक्ट. आणि उठणं हे तुम्ही म्हणजे जिथे घाम जास्त येतो त्या शरीराच्या भागात व्यवस्थित जर का लावून आंघोळ केली तर घामाचा जो दुर्गंधी किंवा वास येत असतो तो कमी व्हायला ह्या उठण्याने अगदी नक्की उपयोग होतो. मस्त. ह्याची किंमत काय जाते? ह्याची 75 रुपये फक्त किंमत. 75 रुपये. अरे वा, मस्त. आणि हे थोडंसं हलकं पाण्यात भिजवून मग युज करायचं ना? ज्यांना खूप दुर्गंधीचा त्रास आहे त्यांनी गुलाब पाण्यात कालवलं तरी सुद्धा चालेल. आणखीन थोडी उष्णता शरीरातली कमी व्हायला पण उपयोग ह्याचा होतो. मस्त. उन्हाळ्यात जे बॉडी वॉश वापरताना त्यांनी रिप्लेस करून हे वापरा, जेणेकरून बॉडी मधली हीट पण जाईल आणि घामाचा वासही निघून जाईल. मस्त. अजून काय आपल्याकडे? अजून एक महत्वाचं प्रॉडक्ट म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला की सगळीकडे लहान मुलं मोठे स्विमिंग सुरुवात होते. स्विमिंग करतात, बीच वेकेशनला जातात किंवा ट्रेकिंगला वगैरे जातात. उन्हाळ्यात टॅन होतात. उन्हाळा म्हटलं तर वेकेशन कंपल्सरी आहे. पण टॅन होणं हे पण त्याच्या जोडीने येतं. तर तो टॅन काढण्यासाठी हा आपल्याकडे एक फेस पॅक नवीन आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. सो हा कम्प्लिटली टॅन रिमूव्हल फेस पॅक आहे.
वाव, याची पॅकेजिंग पण मस्त आहे आणि हे इझिली ना ट्रॅव्हल मध्ये पण कॅरी करता येऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि हा सुद्धा तुम्ही तुमच्या स्किन टाईप प्रमाणे, ऑइली स्किन असेल तर तुम्ही पाण्यात कालवा, ड्राय स्किन असेल तर तुम्ही दुधामध्ये कालवू शकता आणि चेहऱ्यावर एक 15 मिनिटं लावून ठेवायचा. कम्प्लीट टॅन ह्यांनी कमी व्हायला उपयोग होतो. म्हणजे जे लोक मार्केटिंग जॉब करतायत किंवा जे लोक रोजच उन्हात बाहेर पडतात, बरोबर, त्या लोकांसाठी हा रोज सुद्धा संध्याकाळी किंवा घरी आल्यानंतर वापरायला हरकत नाही, इतका सुंदर प्रॉडक्ट आहे. आणि याची किंमत फक्त 180 रुपये आहे. 180 रुपयाला आहे. किती मस्त. म्हणजे टॅनिंग, बऱ्याचदा असं होतं ना की उन्हाळा संपल्यानंतर टॅन रिमूव्हल ट्रीटमेंटसाठी जातात. खरं तर ते चुकीचं आहे. जेव्हा तुम्हाला ती समस्या होते तेव्हाच त्याच्यावरती वर्कआउट केलं, लवकर काम केलं तर ती समस्याच होणार नाही किंवा ती थांबेल. एका लिमिट पर्यंतच ती समस्या तुम्हाला होईल. सो टॅनिंग, उन्हाळ्याच्या आधीच फेस पॅकची खरेदी करा, जेणेकरून उन्हाळ्यात तुम्हाला बाहेर फिरावं लागत असेल तर ती टॅनिंगची समस्या तिथेच वेळीच थांबेल. करेक्ट. आणि दुसरं, बरेच लोक आता मी म्हंटल तसं स्विमिंग करतात. स्विमिंग मध्ये जे क्लोरीनचं पाणी बरेचदा हे असतं स्विमिंग पूलमध्ये, त्याच्यामुळे खूप जण, जरी तुम्ही स्विमिंग कॅप वापरली तरी थोडं पाणी आत जातं, त्यामुळे केस ड्राय होतात. आणि दुसरं म्हणजे ओव्हरऑल स्किन ड्राय होते. बरेच वेळेला खूप जणांची कंप्लेंट असते. सो त्याच्यासाठी संपूर्ण स्किन साठी आपल्याकडे हे अभ्यंग तेल आहे. मस्त आहे. छोटा आणि मोठी बॉटल. येस, 2 ऑप्शन्स आहेत. दिस इज 50 ml, दिस इज 100 ml. सो हे जर का तुम्ही स्विमिंगच्या आधी किंवा नंतर स्किनला लावलं तर ह्यांनी स्किन ड्राय अजिबात होणार नाही तुमची, आणि त्वचेची योग्य ती काळजी घेतली जाईल किंवा क्लोरीनमुळे जी स्किन डॅमेज होते ती डॅमेज होणार नाही. मस्त, हे खूपच चांगलं प्रोडक्ट आहे. आणि हे दुसरं प्रॉडक्ट म्हणजे केस ड्राय होतात खूप वेळेला. हो, काही जणांची ती तक्रार असते की उन्हाळ्यात पण आमचा स्काल्प ड्राय होतो किंवा स्विमिंगमुळे विशेषतः कॅप वापरली तरी सुद्धा ड्राय होतो. त्याच्यासाठी हे हेअर नरिशमेंट ऑइल आहे आपल्याकडे, ज्याने तुम्ही आठवड्यातनं 2दा नियमित मसाज केला तर केसाला येणारा ड्रायनेस हा निश्चितच कमी व्हायला उपयोग होतो. याची काय किंमत जाते? याची 300 रुपये किंमत आहे. 300. ओके. व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट प्रॉडक्ट म्हणजे हा अजून एक असाच नवीन प्रॉडक्ट आपण लॉन्च केलाय, हेअर पॅक. ओ नाईस. जसं फेस पॅक आहे तसं का? येस. सो ह्याचा वापर कसा करायचा आणि फायदा काय ह्याचा? ह्याचे 2-3 प्रकारे तुम्ही वापर करू शकता. मेन वापर म्हणजे खूप बायका मला फोन करून विचारतात की मॅडम आम्ही मेहंदी लावतो आणि उन्हाळ्यामध्ये मेहंदी लावल्यानंतर केस खूपच ड्राय होतात जास्त. तर मेहंदी कालवतानाच तुम्ही 2 चमचे ही पावडर मेहंदीमध्ये घालून मेहंदी भिजवू शकता. तुम्ही जर मेहंदी वापरत नसाल तर नुसता पण हा 2 चमचे पावडर पाण्यामध्ये कालवून तुम्ही स्कॅल्पला लावून ठेवलं तर स्कॅल्पला येणारा ड्रायनेस कमी व्हायला उपयोग होतो. आणि केसाची वाढ किंवा जनरल केसाला नरिशमेंट म्हणून सुद्धा हा पॅक अतिशय उपयुक्त आहे. मस्त. याची किंमत काय जाते? याची 200 रुपये. आता पुढे काय आपण बघणार आहोत? पुढे अजून दाखवायचंय म्हणजे आता उन्हाळा म्हटलं की बरेचदा मुंजी, लग्न, सण समारंभ हे पण खूप ठिकाणी चालू असतात. त्याच्यासाठी आपल्याकडे ह्या सगळ्या ऑर्गॅनिक लिपस्टिक्स आहेत. ओ नाईस. सो हे लास्ट व्हिडिओ मध्ये पण आपण दाखवलेलं आहे. ह्याच्याकडे आता ह्याचा फायदा सांगा. बिकॉज मी वापरते, मी सांगतेच मला कसा फायदा झाला, पण तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये काय काय असतं आणि फायदा कसा होतो. तर हा मी एक फ्रेश पीस दाखवते. ह्याच्यावर तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये आपण कॅस्टर ऑइल, त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई, कुमकुमादी तेल, शिया बटर असे सगळे ऑर्गॅनिक घटक वापरून या लिपस्टिक्स बनवलेल्या आहेत. वाव. आणि ह्याचा फायदा मी सांगते पर्सनली. माझ्याकडे सुद्धा बॅगेत ही लिपस्टिक ठेवलेली आहे. ह्याचा फायदा मी पर्सनली सांगू शकते. मी स्वतः लिपस्टिक वापरते ह्यांच्या, आणि ओठ पहिले काळे पडत होते, ह्याच्यामुळे अजिबात काळे पडत नाहीत. ओठ फाटत नाहीयेत, फुटत नाहीयेत, दुखत नाहीयेत. म्हणजे ड्रायनेस आल्यानंतर जे पद्धतीचं इचिंग असतं किंवा जे पेन होतं ना ओठांवरती ते होत नाहीये. ह्याचा बऱ्यापैकी मला फायदा झालेला आहे आणि मी आवर्जून ही लिपस्टिक युज करते. मला खूप जणांनी विचारलं की कुठून घेतली म्हणून, आणि शेड्स पण खूप छान आहेत. मला 1-2 शेड्स दाखवा जे नवीन आले असतील आपल्याकडे. बरेच प्रकार आहेत, सो आपण 1-2 शेड्स चेक करूयात. लग्न कार्यामध्ये, मुंज, लग्न समारंभ ह्याच्यामध्ये वापरण्यासाठी ही एक खूप वेगळी शेड आहे. पैठणी शेड म्हणतो आपण ह्याला. वाव. ह्याच्यात जोडीला ही एक सण समारंभाला कायम जाणारी शेड म्हणजे रिअल रेड. वाव, क्लास वाटते ना. ही फार सुंदर दिसते शेड.
ही ज्यांना ऑफिस वेअर साठी रेग्युलर युजला हवी आहे, थोड्या न्यूड शेड लागतात. सो ही आहे, ही ब्राऊन किंवा मरून न्यूड असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ही एक फ्रुटी ब्लश म्हणून शेड आहे, ही पण आपली खूप जास्त जाते. ओ नाही, सो रेड आणि ऑरेंज असं मिक्स कलर दिसतोय ते, किती मस्त ना. आणि ही तर ऑल टाइम फेवरेट, लोकांनी ह्या शेडला इतकं भरभरून महत्व दिलंय की ही शेड तयार झाली की 1 महिन्याभरात माझ्याकडे ह्या लिपस्टिक संपलेल्या असतात, स्टॉक आउट होतात. हे किती सुंदर शेड आहे. सो ही साडी, ड्रेस, कोणतंही छोटं मोठं फंक्शन सगळ्याला ही पिंक ड्रीम शेड अतिशय सुंदर जाते. सो अशा आपल्याकडे एकूण 10 लिपस्टिकच्या शेड्स आहेत. आणि मी म्हंटल तसं की हे लावल्यावर तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर किंवा लिप साठी काही लिप लावायची गरज नाही पडत. व्हेरी ट्रू. मला हे सांगायला आवडेल की आधी मी काय करायचे, जे आधी लिपस्टिक्स युज करायचे वेगळ्या ब्रँडचे, तर आधी लिप बाम लावायचे, मग त्याच्यावरती लिपस्टिक लावायचे, मग त्याच्यावरती पुन्हा थोडंसं ते ग्लॉसी दिसावं किंवा चांगलं फिनिश दिसावं म्हणून पुन्हा थोडासा हलका हात लावून मी त्याच्यावरती लिप बाम लावायचे. म्हणजे अशा 3 स्टेप मध्ये लिपस्टिक लावण्याची प्रक्रिया माझी चालायची अधूनमधून. पण घाई असली की नॉर्मल लावता येईल अशी लिपस्टिक ताईंनी मला दिली, त्यामुळे पटकन ही फक्त तुम्ही लावा आणि एवढी कम्फर्टेबल आहे ना ती कॅरी करायला, एकदम बारीक मिळते आणि त्यामुळे तुम्ही ती बॅगेत इझिली कॅरी करू शकता आणि फक्त काढायची आणि लावायची, दॅट्स इट. ना लिप बामची गरज आहे, ना लिप ग्लॉसची गरज आहे, कशाचीच गरज नाहीये. आणि हे ओठांच्या केअर साठी खूप महत्वाचं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की हे लहान मुली पण वापरतात, राईट. म्हणजे लहान मुलींचा हट्ट असतो की आईने वापरले तर मीही वापरणार. माझ्या भाचीने सुद्धा हे वापरलंय आणि ट्रस्ट मी, तिला हे खूप आवडलं. सो फंक्शन असले कीच आम्ही तिला ते लावतो, खास ओकेजन्सला, रोज नाही. पण ती हे आवर्जून वापरते आणि माझी जी वहिनी आहे ती अजिबात तिला ओरडत नाही ह्यावरनं. का? कारण की त्याच्यामुळे ओठ तिचे काळे पडत नाहीत, पहिली गोष्ट. आणि ओठांची जी प्युअर काळजी आपण म्हणतो ना, तर ती व्यवस्थित घेतली जाते. महत्वाचं, ही लिपस्टिक काढताना पण खूप सोपी आहे. बऱ्याचदा बाकी ठिकाणी वेगळं रिमूव्हर असतं लिपस्टिक काढण्यासाठी, सो हे इझिली रिमूव्ह पण करता येईल. मेकअप जेव्हा तुम्ही काढता किंवा लिपस्टिक रात्री झोपताना मेकअप जेव्हा पूर्ण रिमूव्ह करता, तेव्हा सुद्धा ही लिपस्टिक इझिली काढता येते. त्यामुळे तुम्ही सतत तुमच्या चेहऱ्यावरती ना केमिकलचा भडीमार करत नाही. त्याचा एक महत्वाचा फायदा इथे होतो ह्या लिपस्टिकमुळे. आणि मी वापरते म्हणून मी एवढं सांगू शकले. ओके, व्हॉट नेक्स्ट? आणि तसंच दुसरं एक सुंदर प्रॉडक्ट आपलं आहे ते म्हणजे, आता सणवारासाठी मी म्हंटल तसं बऱ्याच वेळेला लोकांना मेकअपसाठी थोडंसं बीबी क्रीम जे लागतं, फाउंडेशनच्या पेक्षा थोडंसं कमी लाईट असतं हे, पण थोडेसे डार्क स्पॉट्स हाईड करणं, आणि ज्याला आपण एक नॉर्मल थोडासा मेकअप करायचा असेल, खूप मोठं फंक्शन नाहीये, त्यावेळी तुम्ही हे वापरू शकता. किंवा इव्हन रोज ज्या बायका कॉर्पोरेट मध्ये काम करणारे आहेत त्यांना सुद्धा हे रोज वापरायला हरकत नाही, इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे हे. मला ह्यावरनं एक आठवलं, आपण इस्रायलच्या त्या ताई आल्या होत्या, त्यांच्यासोबत जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा त्यांनी ह्याची खूप तारीफ केली. आणि हे इतकं कमाल प्रोडक्ट आहे की जर इस्रायलच्या व्यक्तीला ह्या प्रोडक्टचा फायदा होतोय तर मग आपल्या भारतीय हवामानाला का नाही होणार. अगदी. मग हे नक्कीच फायदेशीर आहे जे रेग्युलरली मेकअप करतात त्यांच्यासाठी. काय किंमत जाते ह्याची? ह्याचं बॉक्स पॅकिंग असं येतं. ह्याची किंमत आपली 330 रुपये आहे. 330. सी अगेन, हे गिफ्टिंग साठी मस्त आहे. कोणाला काही युनिक गिफ्ट द्यायचं असेल तर देऊ शकता. आणि लिपस्टिकची किंमत काय जाते आपल्याकडे? लिपस्टिकची 400 रुपयाला किंमत आहे आणि त्याचे हे असे कलर वाईज वेगवेगळ्या कलर शेडमध्ये असं पॅकेजिंग येईल तुम्हाला. बरं. आणि आता तू इस्रायलचा विषय काढलाच म्हणून एक सांगते, ती जी इस्रायलची स्टुडंट होती ती जाताना माझ्याकडनं प्रत्येक शेडच्या 5-5 लिपस्टिक्स घेऊन गेली. अशा ती 50 लिपस्टिक्स माझ्याकडनं घेऊन गेली जाताना. मी तिला म्हंटल, तू काय करणार आहेस याचं? नाही, मी सगळ्यांना गिफ्ट देणार आहे तिथे गेल्यानंतर. किती छान आहे, हे खूप मस्त. ऍक्च्युअल मध्ये मला सुद्धा माझ्या बहिणीने सांगितलं की मला गिफ्ट काय देणार असेल तर लिपस्टिक किंवा मेकअपचं असं काहीतरी दे. सो तिच्यासाठी मी आज खरेदी करणार आहे फॉर शुअर. ओके, व्हॉट एल्स आपण घेतोय आज? आणि बाकी आपल्याकडे नेहमीची प्रॉडक्ट तर आहेतच, जसं की आपल्याकडे हा हेअर शॅम्पू आहे. हा, येस, हे अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश. येस. सो डॅन्ड्रफची समस्या पण उन्हाळ्यात बऱ्याच मुलींना, ऍक्च्युली शाळेत जाणाऱ्या ज्या मुली असतात ना त्यांना ह्याची समस्या खूप प्रमाणात जाणवते. तर मग त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. घरगुती उपाय करण्यापेक्षा मला असं वाटतं असे काही प्रोडक्ट्स वापरा जेणेकरून लवकर त्या त्रासापासून सुटका मिळेल. दुसरं आपलं प्रॉडक्ट म्हणजे स्कॅल्प केअर ऑइल. हे डॅन्ड्रफ साठीचं स्पेशल ऑइल आहे, हेही तुम्ही वापरू शकता. हा आपला एक पेन रिलीफ स्प्रे आहे. तो हा सुद्धा म्हणजे काही दुखत असेल तर तुम्ही कंबर दुखणं, लचकणं, गुडघे दुखणं ह्या सगळ्यासाठी तुम्ही वापरू शकता. याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहान मुलांनाही आपण थोडासा तो
स्प्रे करू शकतो. दुसरं म्हणजे हे लावल्यावर आपल्याला थोडासा हलका मसाज करता येतो. हा, बाकीचं काही बाहेर असेल तर ते ऍक्च्युली हाताला पण जळजळ होते त्याने. तर तसं ह्यानी काही होत नाही. त्यामुळे मस्त. हे रेग्युलर प्रॉडक्ट्स आहेत. आणि त्याबरोबर ही रेग्युलर वापरायची आपली आयब्रो रोल ऑन ऑइल आहे आपल्याकडे, जे हे तर खूप महत्वाचं आहे. मी मध्यंतरी व्हिडिओ पाहिले की आयब्रो ग्रो करण्यासाठी ट्रीटमेंट घेतली जाते, आर्टिफिशियल आयब्रो वगैरे. ते म्हणजे मला असं झालं की किती पेनफुल असेल आणि ते किती त्रासदायक असेल आफ्टर अ टाइम. सो हे अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे आपलं आयब्रो रोल ऑन. आणि ही एवढीशी बाटली जवळपास 6 महिने पुरते आणि किंमत फक्त 240 रुपये आहे याची. कसलं भारी, किती छोटीशी बॉटल आहे, इझिली बॅगेत पण कॅरी करता येईल अशी. मस्त. आणि कुंकुमादी तर मला असं वाटतं आतापर्यंत हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने इतकं हे आपलं म्हणजे काय म्हणतात टॉप सेलिंग. हे उन्हाळ्यात कसं फायदेशीर ठरेल? उन्हाळ्यात तर हे वापरूच शकतो आपण, कारण की एक तर हे ऑल टाईप स्किनला चालतं. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला स्किनला नरिशमेंट खूप मिळतं, ते महत्वाचं. उन्हाळ्यामध्ये कितींदा तरी फेस वॉश वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात, त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. बरोबर. आणि याचा फ्रेग्रन्स खूप सुंदर आहे, मस्त. आणि हे शेवटचं म्हणजे फेशियल ग्लो ऑइल आहे आपल्याकडे. फेशियल ग्लो ऑइल, ओके. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, मुंबई साईडला खूप घाम येतो, तर त्यांनी पण वापरलेलं चालणार आहे? त्यांनी वापरलेलं चालेल रात्री झोपताना. पण मगाशी मी म्हटलं तसं स्विमिंगच्या वेळी ज्यांना त्रास होतोय त्यांनी जर स्पेसिफिकली हे चेहऱ्याला लावून स्विमिंगला उतरले तर टॅनिंग कमी होईल. अच्छा, म्हणजे जे आपण SPF 15, 30 त्याचे जे सनस्क्रीन पाहतो त्याच्या ऐवजी हे वापरलं तर जास्त फायदा आहे. बरं, ह्याची किंमत काय जाते? ह्याची किंमत 240 रुपये आहे. 240 रुपये. ग्रेट. हे काय? आणि हे अंडर आय स्किन केअर ऑइल आहे. अंडर आय म्हणजे डार्क सर्कल साठीचं का? येस. हे तर मला खूप कामी येईल. बऱ्याचदा असं होतं की झोप पूर्ण होत नाही. उन्हाळ्यात तर कधी कधी लोड शेडिंग एवढं होतं काही ठिकाणी की तिथे रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे नेक्स्ट डे चेहरा सुजलेला दिसतो. किंवा आजकाल IT मध्ये बरीच लोक लॅपटॉप समोर, स्क्रीन टायमिंग जास्त असल्यामुळे त्यांना सुद्धा हे अतिशय उपयोगी आहे. ह्याची पण किंमत 330 रुपये आहे. 330 रुपये. हे मस्त आहे, गुड वन. पॅकेजिंग मस्त आहे ह्याची. हे असं पॅकेजिंग येतं त्याचं. हे पण रोल ऑन. अच्छा, रोल ऑनच आहे. अरे हे मस्तच. म्हणजे असं नाही की काही कॉटन वगैरे शोधा, डायरेक्ट घ्या आणि वापरा. सही. सो आता मला माझ्यावरती एखाद दोन तुम्ही काही अशी ट्रीटमेंट करून दाखवा की आपल्याकडचे प्रोडक्ट्स ते वापरायचे कसे, त्याचा आपण अंदाज देऊयात. आता मी तुझ्यावरती पादाभ्यंग करून दाखवणार आहे, कारण उन्हाळा खूप आहे, तू एवढा प्रवास करून आली. आपण पायाला आपलं फूट क्रीम लावून तुला पादाभ्यंग करूया. ओके. थोडस टॅन रिमूव्हलचा एक इफेक्ट दाखवण्यासाठी आपण हा टॅन रिमूव्हल पॅक पण तुला लावून दाखवूया. चालेल. दुसरं आता महत्वाचं सांगायचं म्हणजे उन्हाळ्यात याच्या बरोबरच आपल्या आहाराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेद असं सांगतो की गोड, आंबट आणि मीठ असं असलेले द्रव पदार्थ खावेत. म्हणजे बघा किती स्पेसिफिक सांगितलंय. बरोबर. आपण उन्हाळा आला की कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, पन्हं, ताक हे सगळे पदार्थ खातो. तर ह्यांचा योग्य तो समावेश आहारामध्ये असला तर आपली स्किन डिहायड्रेट होणार नाही जास्त. याच्याच बरोबर कलिंगड, द्राक्ष, डाळिंब ही फळं खाणं खूप आवश्यक आहे. आणि तिसरं आयुर्वेदाने महत्वाचं सांगितलंय ते म्हणजे गुलकंद खाणं. गुलकंद? वा. मुळामध्ये स्किन वरती आणि केसामध्ये जी काही उष्णता जाणवते उन्हाळ्यामध्ये ती कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक गुलकंद खायला सांगितलंय. कसलं भारी आहे. रोज 1 चमचा गुलकंद खाणं अगदी सहज शक्य असतं आपल्याला. किंवा दुधामध्ये हे करून मिक्स करून घेतलं तर रोज मिल्क सारखं तुम्ही पिऊ शकता. याच्याच बरोबर तुळशीचं बी, सब्जाचं बी, आवळा, काळ्या मनुका हे जर पदार्थ डाएट मध्ये ठेवले तर उन्हाळा नक्की आपण आयुर्वेदाच्या मदतीने सुसह्य करू शकतो. किती छान, खूप महत्वाची माहिती दिली आहे ताईंनी. उन्हाळ्यात नेमकं काय खावं हेच कळत नाही. बऱ्याचदा काय होतं की लोक इतर ठिकाणी काहीतरी जातात, फिरतात आणि तिथे म्हणजे एस्पेशली वेकेशन मध्ये बाहेर खूप फिरणं होतं. बरोबर. पण बाहेर पण ह्या वस्तू अवेलेबल असतात, पण तरी आपल्याला अरबट सरबट खाण्यात जास्त इंटरेस्ट असतो. बरोबर. सो त्यासोबत तुम्ही या गोष्टी पाळल्या तर तुमचा उन्हाळा, वेकेशन सगळं काही खूप छान जाऊ शकतं. खूप छान माहिती दिली मॅम. थँक्यू. चला आता आपण पाहणार आहोत काही प्रोडक्ट्स यांचे कसे वापरायचे त्याचा डेमो आम्ही देतोय तुम्हाला. चलो लेट्स बिगिन.
इथे आलात तर तुम्हाला फक्त आम्ही जे आता ट्रीटमेंट दाखवतोय ते नाही तर बरेच ट्रीटमेंट तुम्हाला करता येतात. आणि तुम्हाला आता ताई हळूहळू सांगतील पण की त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत. सो हा त्यांचा ट्रीटमेंट रूम आहे आणि आपण आता त्यांच्याकडच्याच प्रोडक्ट्स वापरून ते माझ्यावरती ट्रीटमेंट करणार आहेत. राईट? चला, मी कुठे बसायचंय? इथे? ओके. आता आपण पादाभ्यंग ही ट्रीटमेंट करतोय. ह्याच्यामध्ये हे शुद्ध साजूक तूप आणि 4 प्रकारची तेल यापासून बनवलेलं फूट क्रीम आधी पायाला लावतोय. ह्या क्रीमचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामुळे आग, जळजळ, भेगा हे जे काही त्रास आहेत ते सगळे कमी व्हायला उपयोग होतो. एकदम बटरी असं हे क्रीम आहे. घरी सुद्धा तुम्ही तुमचं हे असं पादाभ्यंग करू शकता. आपल्या क्लिनिकला सुद्धा ही ट्रीटमेंट होते. आता हे आपण काशाच्या वाटीने तळपायाला मसाज करतोय. मगाशी मी सांगितलं तसं काशाच्या वाटीचं वैशिष्ट्य असं आहे की ती शरीरातली अतिरिक्त उष्णता बाहेर काढून शरीराला थंडावा येतो आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये स्पेसिफिक आपण पादाभ्यंग ही ट्रीटमेंट रेकमेंड करतो. तुम्ही इथे बघू शकता लगेच पाय काळा व्हायला लागलाय, शरीरातनं उष्णता बाहेर पडतीये. खूप भारी वाटतं. हे रोज करावं की कसं? हो, रोज उन्हाळ्यामध्ये रोज करावं. एरवी तुम्ही आठवड्यातनं 3-4 वेळेला केलं तरी सुद्धा पुरू शकतं. पण आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा जास्त हीट आहे सगळीकडे तर हे रोज केलेलं सुद्धा उत्तम. आयुर्वेदात असं सांगितलंय की रोज फुल बॉडी मसाज किंवा अंगाला तेल लावावं. जर का ते तुम्हाला पॉसिबल नसेल तर निदान तुम्ही कानाला, डोक्याला आणि पायाला तरी तेल लावावं असं आयुर्वेद सांगतो. आणि म्हणून हे पादाभ्यंग तुम्ही रोज केलं तरी सुद्धा चालू शकेल. तुम्ही इथे बघू शकता लगेच उष्णता बाहेर पडतीये आणि पायाला लगेच काळं काळं होऊन सगळं उष्णता शरीरातली बाहेर पडते आहे. याचबरोबर आपल्या क्लिनिकमध्ये बाकी ब्युटी ट्रीटमेंट सुद्धा होतात. सगळ्या ऑर्गॅनिक फेशियल्स होतात, त्याच्यानंतर डिटॅन रिमूव्हल ट्रीटमेंट्स होतात, पंचकर्म सगळी ट्रीटमेंट्स आपण क्लिनिकमध्ये आपल्या करतो. मगाशी सांगितलं तसं हा आपण आता डिटॅन पॅक लावणार आहोत. उन्हाळ्यामुळे जी त्वचा काळवंटे किंवा टॅनिंग होतं त्याच्यासाठी हा पॅक आपण आता पाण्यामध्ये कालवणार आहोत. सोपं आहे हे. आणि गुलाब पाणी पण वापरू शकतो. हो, ह्याचा बेसिक फायदा जो टॅन होते स्किन उन्हामुळे त्याच्यासाठी उपयोग होतो. स्विमिंग करणारे किंवा ट्रिपला तुम्ही बीच साईडला जाऊन आलात की विशेषतः टॅनिंगची समस्या खूप होते. आपल्याकडे हँड टॅन रिमूव्हल किंवा नेकला असेल तर फेस नेक टॅन रिमूव्हल, बॅक टॅन रिमूव्हल अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आपण इथे टॅन रिमूव्हल साठी करतो. सो हा पॅक आपण आता पाण्यामध्ये कालवून लावतो आहे. हा साधारण एक 10 ते 15 मिनिटं असाच ठेवायचा आणि पूर्ण वाळल्यानंतर आपण तो पुसून घेणार आहोत. इमिजिएट रिझल्ट आपण दाखवणार आहोत इथं की किती लगेच फरक पडतो ते. आणि आता उन्हाळ्यामुळे ते पाणी लगेच हे होतं ना. हे खूप छान वाटतंय. ऍक्च्युली हे जेव्हा तुम्ही स्वतः करणार ना तेव्हाच तुम्हाला ते फील जाणवेल आणि स्किन मस्त सॉफ्ट सॉफ्ट जाणवते, एकदम मऊ झाली आणि महत्वाचं मॉइश्चर पण फील होतोय. ड्रायनेस नाही एवढं जाणवत आहे. व्हेरी नाईस. सही वाटतंय हे.
सो हे तुम्ही केलं तरच तुमच्या लक्षात येईल की ह्याचा इफेक्ट कसा आहे. बिकॉज आपल्याला स्वतःला आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपली बॉडी आणि स्किन बाकी कोणी ओळखू शकत नाही असं मला वाटतं. आपल्यालाच कळतं आपल्या स्किनवर काय होतंय, आपल्यासोबत काय घडतंय. त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या स्किनची काळजी अशी घेऊ शकता. हे खूप कमाल आहे. तर मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की ताईंनी त्यांच्याकडचेच फूट क्रीम वापरून खूप छान पद्धतीने मला पाद्यभंग केलं आणि मला खूप बरं वाटलं. माझ्या अंगात इतकी हीट आहे मी खरंच सांगू नाही शकत आणि माझ्यासारखी समस्या बऱ्याच जणांना असेल तर तुम्ही सुद्धा या नक्की अशा गोष्टींचा लाभ उचला. पुणेकर असाल तर खूप फायदेशीर आहे. दुसऱ्या शहरातून सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांच्याकडे येऊ शकता. बरं ताई, अजून एखादी प्रो टिप द्यायची असेल खास उन्हाळ्यासाठी तर काय असेल? आता उन्हाळ्यासाठी एकतर पहिलं मी सांगते की बऱ्याच जणांना आहाराबद्दल समजत नाही की नक्की काय खावं प्यावं. तर सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदाने असं सांगितलंय की आंबट, नंतर गोड आणि मीठ असे असलेले लिक्विड पदार्थ हे उन्हाळ्यामध्ये जास्त घेतले गेले पाहिजेत. मगाशी मी म्हटलं तसं डिहायड्रेशन टाळणं हे त्यामागचं एक सोल्युशन आहे. सो त्यासाठी आपण कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरीचं पन्ह, कैरीची चटणी, त्याच्यानंतर नारळाचं पाणी अशा गोष्टी आहारात ठेवाव्या. याचबरोबर आपल्याला द्राक्ष, डाळिंब, कलिंगड अशी जी फळं सीझनल मिळतात ती आहारात ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर तुम्ही काळ्या मनुका, आवळा, त्याच्यानंतर कैरीचं पन्ह याच्या जोडीलाच मी मगाशी सांगितलं तसं गुलकंद खाणं हे अतिशय महत्वाचं आहे केसाच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी. आणि याचबरोबर महत्वाची सगळ्यात टिप म्हणजे शक्यतो 11 ते 4 या उन्हाचे जे पीक आवर्स म्हणतो आपण त्या वेळात शक्यतो उन्हात बाहेर जाऊ नये. अगदी जायचंच असलं तर तुम्ही आजकाल सनस्कोट, नंतर सनस्क्रीन लावणं, त्याच्यानंतर स्कार्फ बांधणं, गॉगल लावणं अशी सगळी काळजी घेऊन उन्हापासून संरक्षण मिळवून मगच उन्हामध्ये बाहेर जा. याचबरोबर सैल, सुती, कॉटनचे कपडे घालणं आणि तेलकट, तिखट, मसालेदार अन्न अवॉइड करणं, टाळणं ह्या गोष्टींनी उन्हाळा आपला छान जाऊ शकतो. किती छान पद्धतीने ताईंनी आपल्याला सांगितलं की कमी शब्दात त्यांनी खूप छान भाषेमध्ये आपल्याला समजून दिलं की काय काय करायचं आणि काय नाही करायचं ते. तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला हवेत असं मला वाटतं. ताई, थँक्यू सो मच वन्स अगेन. बरं, आता येऊयात मुद्द्यावर की तुमच्या इथे जर हे प्रोडक्ट्स मागवायचे असतील किंवा खरेदी करायची असतील तर कसं ऑर्डर प्लेस करू शकतो किंवा इथे येण्याची योग्य वेळ आणि टायमिंग किंवा तर दिवस कोणते असू शकतात? इथे यायची योग्य वेळ म्हणजे सकाळी 10 ते साधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी इथे अवेलेबल असते. भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना इथे आहे. सिंहगड रोड क्लिनिकला सुद्धा फोन करून आला तरी सुद्धा चालू शकतं. सोमवार ते शनिवार मी असते उपलब्ध. आणि ट्रीटमेंटसाठी मात्र 1 ते 2 दिवस आधी अपॉइंटमेंट घेऊन यायला लागेल. आणि माझी कुरिअर सुद्धा आपण फॅसिलिटी देतो. जे लोक पुण्याबाहेर आहेत पण ज्यांना प्रॉडक्ट्स मागवायचे आहेत त्यांच्यासाठी अगदी एक प्रॉडक्ट सुद्धा आपण कुरिअरनी पाठवतो. कुरिअर चार्जेस मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रासाठी साधारण 50 ते 60 रुपये लागतात. आणि जर का तुमची 1000 रुपयाच्या वर ऑर्डर असेल तर पुणे मुंबईसाठी कुरिअर सर्व्हिस सुद्धा आता महिला दिनानिमित्त आपण फ्री देणार आहोत. किती छान. तर मंडळी बघा, लवकरात लवकर ताईंना संपर्क साधा जेणेकरून या सगळ्या सर्व्हिसेसचा, या सगळ्या प्रोडक्ट्सचा तुम्हाला लाभ घेता येईल. बरं, येऊयात मुद्द्यावर. इथे खरेदीला यायचं असेल किंवा ताईंना भेटायचं असेल आणि ट्रीटमेंटसाठी यायचं असेल तर कुठे यायचं? आम्ही सध्या आहोत पुण्यामध्ये. एक्झॅक्टली कुठे तर भांडारकर रोड, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना असा ऍड्रेस आहे. अल्लद बंगलो हे तुम्ही गुगल मॅप वरती सुद्धा टाकलं ना, अल्लद बंगलो भांडारकर रोड, तरी सुद्धा इझिली त्यांचं लोकेशन ऍक्सेसेबल आहे. आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचं लोकेशन गुगल मॅपचं ते मी त्याची लिंक देतेय, त्यावर फक्त क्लिक करा, इझिली तुम्हाला लोकेशन सापडू शकतंय. ताई, थँक्यू सो मच वन्स अगेन इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.